नमस्कार मंडळी, तर आजची रेसिपी आहे कैरीचा मेथांबा। तर मेथांबा बनवण्यासाठी इथे मी एक कैरी कापून घेतली आहे। त्यानंतर सुरुवातीला गरम तेलामध्ये 1 चमचा मोहरी घालून घ्यायची आहे। मोहरी चांगली फुटू द्यायची। त्यानंतर यामध्ये जिरे घालायचे, मेथी दाणा घालायचा आहे अर्धा चमचा। त्यानंतर यामध्ये मी कलोंजी घालते आणि अर्धा चमचा हिंग घालून घ्यायचा आहे। फोडणी आपली अशी खमंगच बसली पाहिजे, त्यामुळे तेल अगोदर व्यवस्थित गरम करून घ्या। हळद घालते आहे। हळद घातल्यानंतर आपण गॅसची फ्लेम कमी करणार आहोत। आता यामध्ये मी कैरी घालून घेते। मिक्स करून घ्यायचं आहे सगळं, जेणेकरून फोडणी ही आपली सर्व ही कैरींना लागली पाहिजे। आता इथे अर्धा चमचा लाल तिखट घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। कैरी व्यवस्थित मिक्स करून झाली की यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे। वरून चवीपुरता मीठ घालून घेते। आपण अगोदर कैरी शिजवून घ्यायची आहे आणि नंतरच यामध्ये मी गूळ घालणार आहे। तर आता अगदी 5 ते 7 मिनिटांसाठी मी कैरी शिजवून घेते। इथे माझी कैरी व्यवस्थित शिजून झाली आहे। आता आपण यामध्ये गूळ घालून घेऊ। तर इथे मी 1 वाटी कैरीच्या फोडी होत्या, तर मी इथे अर्धा वाटी गूळ बारीक कापून घालते। गूळ बारीकच कापून घ्या, म्हणजे तो लवकर विरघळतो। आता आपल्याला हे फक्त 5 मिनिटं आपल्याला हे झाकण न ठेवता असंच शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे थोडासा घट्टसरपणा येतो। तयार आहे इथे आंबट गोड तिखट चवीचा रसरशीत मेथांबा। तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटू अशा एका अनोख्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।